नमस्कार मंडळी. शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी अंतिम टप्प्यावर आलेली आहे. कपिल सिब्बल यांनी या सुनावणी दरम्यान शेवटचा म्हणता येईल असा जोरदार युक्तिवाद केलेला आहे. साधारण 3-4 दिवस कपिल सिब्बल युक्तिवाद करत होते आणि हे करत असताना त्यांनी अगदी थेट इंदिरा गांधी यांची निवड रद्द झाली तिथपासूनचे संबंध किंवा संदर्भ या ठिकाणी वापरले. आणि हे सगळं बघून मराठी मीडिया खूप खुश झाला. निकाल लागलेला नसताना जणू काही निकालच लागलाय अशा आविर्भावात मराठी मीडिया या सगळ्याचं वृत्तांकन करत होतं. कपिल सिब्बल हे मोठे वकील आहेत आणि त्यामुळे ते ज्या वेळेस कोर्टात बोलतात त्यावेळेस एक प्रकारची हलचल होते नक्की. पण म्हणून कपिल सिब्बल हे जिंकले का, तर असं होत नाही ना. उलट कपिल सिब्बल यांनी अनेक महत्वाचे खटले हे त्यांना जिंकता आलेले नाहीत, हा त्यांचा इतिहास आहे. मंडळी, हे सगळं मी का सांगतोय, कारण कपिल सिब्बल हे जे बोलले, जो युक्तिवाद केला त्यावरून कदाचित न्यायाधीशांनी असा प्रश्न त्यांना विचारला असावा आणि त्या प्रश्नाने कपिल सिब्बल हे हवाक झालेले असावे. मंडळी, साधारणतः 1960 या साली अनपढ नावाचा एक हिंदी चित्रपट आला होता आणि त्या चित्रपटात एक गाणं होतं, सिकंदर ने पोरस से की थी लढाई, जो की थी लढाई तो मैं क्या करू. असं असं ते गाणं होतं. मला वाटतं मुकरी यांनी ते गाणं गायलेलं होतं किंवा त्यांच्या गायलेलं म्हणजे त्यांच्या तोंडी हे गाणं होतं. आणि नेमकं तेच आहे ना मित्रांनो. या संपूर्ण खटल्यामध्ये, शिवसेनेच्या खटल्यामध्ये कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केला तो अगदी इंदिरा गांधींच्या निवडणुकीपासून त्याने सगळं आणलं. त्यावेळेस न्यायाधीशांच्या मनात कसं कदाचित हा प्रश्न आला असेल, हो मग मी काय करू. कारण जुने संदर्भ देताना नवीन संदर्भ हे कपिल सिब्बल विसरले का, असा प्रश्न पडतो. मुळात शिंदे या गटाला मान्यताच कोणी दिली, शिंदे यांचा वेगळा पक्ष आहे हे मान्यच कोणी केलं, तर ते अर्थातच उद्धव ठाकरे यांनी केलं. तुम्हाला अंधेरीची पोटनिवडणूक आठवते मित्रांनो. ऋतुजा लटके आणि मुर्जी पटेल यांच्यात ही पोटनिवडणूक झाली होती. आणि ती पोटनिवडणूक ज्या वेळेस झाली त्यावेळेस शिंदे गट वेगळा होता. त्यावेळेस शिंदे गटाला, म्हणजे शिंदेना हा वेगळं धनुष्यबाण मिळू नये, आम्हाला धनुष्यबाण मिळावा, असं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून सांगितलं गेलं. याचा अर्थ काय, तर ते वेगळे आहेत हे उद्धव ठाकरे यांनीच मान्य केलं. तोपर्यंत शिंदे आम्ही वेगळे आहोत असं बोलत नव्हते. कुठल्याही अर्थाने शिंदे बोलत नव्हते. आमची शिवसेना एकच आहे असं शिंदे सांगत होते. पण शिंदे यांना धनुष्यबाण देऊ नये, आम्हाला धनुष्यबाण मिळावा, असं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक आयोगालाही सांगितलं गेलं. खरं म्हणजे शिंदे सांगत होते आमची एकच आहे शिवसेना, त्यावेळेस वेगळ्या चिन्हाचा काही अर्थच नव्हता. उद्धव ठाकरे यांनी ते मान्य करून या धनुष्यबाणावर ते ही निवडणूक लढवू शकले असते, पण नाही. उद्धव ठाकरे यांचा इगो त्याच्या आड आला आणि त्यांनी आम्हाला वेगळं चिन्ह द्या म्हटलं आणि त्यांना ते मशाल हे चिन्ह मिळालं. तिथे उद्धव ठाकरे यांना मशाल आणि एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण. तसंच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे झालं. आता ही मागणी कोणी केली होती, ही उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यांनी वेगळी चूल मांडली होती आणि इथे उद्धव ठाकरे 100% फसले होते मित्रांनो. कारण इथे त्यांनी शिंदे हा वेगळा पक्ष आहे, शिंदेची शिवसेना हा वेगळा पक्ष आहे हे
आपसूक मान्य केलं. आता उद्धव ठाकरे हेच जर शिंदे यांना वेगळा पक्ष आहे असं त्यावेळेस त्यांनी मान्य केलं असेल, तर मग आज कपिल सिब्बल जी लढाई लढतायत किंवा जो युक्तिवाद करतायत त्यात खराच काही अर्थ आहे का? तर 100% त्यात आता अर्थ उरलेला नाहीये. आणि म्हणूनच काल ज्या वेळेस कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद संपवायला घेतला, त्यावेळेस त्यांनी सांगून टाकलं की उद्धव ठाकरे यांना मशाल मिळालं, ठीक आहे, त्यांना धनुष्यबाण द्या, पण जर तुम्ही एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण देणार असाल तर ते गोठवून टाका. आहे की नाही गंमत? धनुष्यबाण आमचं 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 म्हणत असताना शेवटी कपिल सिब्बल आले की ते चिन्ह गोठवून टाका याच्यावर आले. इथेच स्पष्ट होतं की कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद कुठेतरी तोकडा पडतोय हे त्यांनाही उमजलेलं आहे. त्यांनाही उमजलेलं आहे. आणि इथे ही सगळी लढाई संपलेली आहे. लढाई संपलेली आहे ती एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेलेली आहे असं स्पष्ट होतं. अर्थात अजून एकनाथ शिंदे यांच्या वकिलांकडून हा युक्तिवाद होणार आहे. आणि जेव्हा एकनाथ शिंदे यांचे वकील युक्तिवाद करतील त्यावेळेस हे मुद्दे प्रामुख्याने पुढे येणार आहे मित्रांनो, येणार आहेत. आणि ते मुद्दे असणार आहेत अर्थातच अंधेरीची पोटनिवडणूक, उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या शिंदे यांचा वेगळा पक्ष आहे अशी दिलेली मान्यता, उद्धव ठाकरे यांनी दिलेला राजीनामा आणि बऱ्याच गोष्टी या उघडकीस येणार आहेत. सरतेशेवटी न्यायाधीश हे समोर आलेल्या पुराव्यावरून निर्णय देणार आहेत. कोणी काही म्हटलं किंवा कोणी किती जोरदार युक्तिवाद केला यावर हा निर्णय अवलंबून नसणार आहे. आणि त्यामुळे अजून काही दिवस आता एकनाथ शिंदेचे वकील काय युक्तिवाद करतात हे महत्वाचं आहे. आणि त्यानंतरच या सगळ्या प्रकरणाचा निकाल लागणार आहे. उद्धव ठाकरे यांना त्यांच्या चुका आता कळत असतील, कारण त्यांनीही कोणाशीही सल्लामसलत न करता त्यावेळेस ज्या काही कृती केल्या त्या आज त्यांना भोवणार आहेत, या भोवतील. आणि हे कपिल सिब्बल यांनी अप्रत्यक्षरित्या मान्य करून टाकले. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.